नमस्कार, मी प्रतिमा शिंदे. अल्फाज टाइम्स एक नई सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आखिर कब तक सवाल सर्वसामान्य जनतेचा या टॉक शो मध्ये आज आपल्या सोबत आहेत पुरंदर तालुक्यातील नीरा या गावात वास्तव्य करणारे माननीय श्री सुभाष जेदे सर. सुभाष जेदे सर हे समाजसेवेचे कार्य करत असताना गड संवर्धन याचेही कार्य केले आहे आणि हे करत असताना अखिल भारतीय मराठा महासंघाची धुराही ते सांभाळत आहेत. जाणून घेऊया आपण या सर्व त्यांचा प्रवास त्यांच्याकडूनच. नमस्कार. अल्फाज टाइम्स आखिर कब तक या टॉक शो मध्ये सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे. आखिर कब तक या टॉक शो मध्ये आमच्याकडे काही प्रश्न आहेत. त्याच्यात सर्वात प्रथम प्रश्न आपल्याकडे आहे, तुमचा बालपणीचा काळ कसा होता सर? सुरुवातीचा काळ तसा माझा बालपणापासूनच संघर्षमय, कारण माझा जन्मच क्रांतिदिनी झाला आणि क्रांतिदिनी जन्म झाल्यानंतर जो मी लहानपणी खूप आजारी होतो आणि तिथूनच माझ्या खरं लहानपणापासून सुरुवात झाली की मी जगल का मरल हे सांगता येत नव्हतं. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस मी लहानाचा मोठा होत होतो त्या आजारपणातून मी कसं तरी वाचलो समजा. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न असा होता की ज्या वेळेस माझी खरी सुरुवात झाली, आज माझी अत्यंत हलाखीची परिस्थिती होती, मोलमजुरी करणारे आई वडील, आणि त्यातून मी पण संघर्ष करत आलो. तर तो संघर्षाचा काळ खूप कठीण होता. बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण आज या स्टेटसपर्यंत येईपर्यंत खूप संघर्ष आणि अजूनही संपलेला नाही. नक्कीच सर, तुमचं बालपण तुम्ही तुमच्या सांगितलं, त्यातच आपण दुसरा प्रश्न पाहूया. युनियन लीडर म्हणूनही तुम्ही काम केलंय, तर युनियन लीडर ते अखिल भारतीय मराठा महासंघाची जे शाखा आहे त्यांची स्थापना सुद्धा केली, त्याबद्दल थोडक्यात. माझा जो संघर्ष करत करत इथपर्यंत आलो आणि ज्यावेळेस मी 1991ला ज्यावेळेस जॉब जॉईन केला त्याच्यानंतर एक 10 वर्षानंतर मी एक युनियनचं इलेक्शन लढवलं. आणि असं लढवत असताना असा संघर्ष होता, तिथंही बरेच खच्चीकरणाचा प्रयत्न झाला, पण लोकांच्या किंवा कामगारांच्या सहकार्यामुळं मी 2 टर्म युनियनच्या केल्या. त्याच्यातच माझी जी ही झाली म्हणजे माझी चर्चा होऊ लागली आणि त्या माध्यमातून मग मला मराठा महासंघाची शाखा स्थापन करण्यासाठी काही माझे मित्रमंडळी मराठा समाजाचे यांनी मला प्रोत्साहित केलं. आम्ही तो संघर्ष करत करत तो मराठा महासंघाची शाखा ज्यावेळेस स्थापन केली तसं गाव गेलं. आमचं गाव म्हणजे 12 बलुतेदारांचे 18 पगड जाती आहेत, पण तरीही सलोख्याचं वातावरण निर्माण करून विविध आंदोलनं मराठा महासंघाच्या माध्यमातून केली. आणि समाजासाठी जे लागतं की समाजाला जे अपेक्षित आहे अशा गोष्टीवर आम्ही फोकस करून त्याच्यावर निर्णय घेतला. बऱ्याच समस्या आम्ही निरीतल्या मराठा महासंघाच्या माध्यमातून सोडवल्या आणि काही आंदोलनं केली. त्यावेळेस आमच्यावर गुन्हेही दाखल झाले. पण हे करत असताना एक नवीन म्हणजे माणसाला ऊर्जा मिळते, तसं ते दिवसेंदिवस ती माझी ऊर्जा वाढत गेली आणि अशा पद्धतीनं हा माझा प्रवास सुरू आहे. तर त्या युनियनच्या माध्यमातून सुद्धा माझी प्रसिद्धी चांगली झाली. आपण चांगलं काम केलं आणि इमानदारीनंच आजपर्यंत कुणाच्याही रुपयाला आपण मिळत नाही. जे करतो ते मी माझ्या कष्टावरच्या पैशातून, समाजसेवा असेल, संघटनेचं काम असेल, सगळी कामं मी माझ्या स्वकमाईतल्या पैशातून करतो. आजपर्यंत कुणाकडेही मी 1 रुपयाची मदत किंवा मला ह्या कामासाठी पैसे पाहिजेत असं कुणालाही मी म्हटलेलं नाही. आणि मराठा महासंघाच्या माध्यमातून असं होतं की जसं जसं मला म्हणजे मी शाखा काढली 6 महिन्यात मी तालुका उपाध्यक्ष झालो. तिथनं पुढच्या 6 महिन्यात मी जिल्हा उपाध्यक्ष झालो आणि आता मला अण्णासाहेब पाटील महामंडळावर पुणे जिल्हा समन्वयक म्हणून घेतलं. हे करत असताना मागची जी मित्रमंडळी होती आपल्या कर्तृत्वावर आपण पुढे गेलोय, पण लोकांच्यात जरा त्या माझे जे सदस्य होते सगळे मंडळात ते बरेच सोडून गेले. पण परमेश्वराच्या कृपेने माझा एक दोस्त कमी झाला तर मला 10 दोस्त चांगले मिळाले आणि त्या माध्यमातून अजूनही माझं ते संघटनेचं काम चालू आहे, सामाजिक काम चालू आहे, अशा पद्धतीचं माझं काम चालू आहे. नक्कीच सर, तुमचा हा जो खडतर प्रवास आहे हा आम्हाला प्रत्यक्षात तुमच्या प्रखर बोलण्यातून जाणवतच आहे. याचबरोबर आपला तिसरा प्रश्न मी घेते. घर संवर्धन करता तुम्ही, तर ह्याची सुरुवात करत असताना तुम्ही सांगितलं की काही 5 जिल्ह्यातली लोक तुमच्या बरोबर जोडल्या गेली, तर ती लोक कोणती आणि ही कशा प्रकारे जोडल्या गेली याबद्दल? ज्यावेळेस
गड संवर्धनाचा विषय आला तर सुरुवात आमची अशी झाली की मी ज्यावेळेस युनियनमध्ये बी होतो आणि आमची ज्युबिलंट कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा मी व्हाईस चेअरमन असल्यामुळं आम्ही एक दरवर्षी जे 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएट झालेल्या कामगारांच्या मुलांना आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवतो, त्यांना रोख रक्कम किंवा काही गिफ्ट्स वगैरे देऊन त्यांचा सन्मान करतो. तर त्या कार्यक्रमात फेसबुकवरून आमची आमच्या ज्या मेन आहेत गड संवर्धनाच्या अनिताताई नळे म्हणून, आणि त्यांचा एक दिवशी मला फोन आला की आम्ही त्यांना त्यांचं लेक्चर ठेवलं होतं त्या कार्यक्रमात आणि तिथून आमची ओळख झाली. आणि मग त्यांनी सांगितले की तुम्ही एक काम करा की आमच्या बरोबर गड संवर्धनाला या. तर त्या माध्यमातून मग आत्ता पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि अशा 5 जिल्ह्यातनं हे सगळे लोक एकवटली आणि आम्ही आत्तापर्यंत 15 ते 20 किल्ले केलेत. आणि प्रत्येक किल्ल्यावर गेलं की मग ते जे रॅपर्स असतील किंवा पाण्याच्या बाटल्या, ही स्वच्छता, कुठं जास्त अशा दगड वगैरे पडलेले असले तर अशा प्रकारचे गड संवर्धनाचा ग्रुप मोठा झाला आणि अजूनही आमचं ते कार्य चालूच आहे. त्याच्यामुळं एक समाधान आहे की बाबा ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतलाय आणि आपण गड संवर्धन करतोय, फक्त तिथं जे कचरा करतात. आणि माझं परत एकदा त्या सर्व जे गडावर फिरायला जाणारे असतील किंवा गड पाहण्यासाठी जातात, जाणं अवश्य आहे, पण त्यांनी कचरा करू नये, जेणेकरून महाराजांची प्रतिमा किंवा गड किल्ले व्यवस्थित राहतील, स्वच्छ राहतील आणि लोकांना त्याचा म्हणजे एक ऊर्जा घेण्यासाठी किंवा एक अभिप्रेत असणारं त्यांचं कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी निश्चितच गड संवर्धन करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, बोलता बोलता खूप मोठा संदेश दिला तुम्ही की गड संवर्धन करत असताना नवयुवक हे जातात गडावरती, रॅपर टाकतात, दगडावरती नको असलेल्या गोष्टी लिहितात, तर या नाही झाल्या पाहिजेत. कारण महाराजांना आपण मनात ठेवतो आणि कदाचित कुठून पाहत असतील तर त्यांनाही हे कदाचित नाही आवडणार. बरं, हे करत असताना मला एक असा छोटासा प्रश्न आहे की तुम्हाला असं कधी विरोध जाणवला का, की कुणी विरोध केला का हे कार्य करत असताना? विरोध करण्याचं काहीच कारण नाही, कारण हे एक जो महाराष्ट्रातला प्रत्येक जन्माला आलेला माणूस आहे किंवा महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, युवती असतील, तर परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर आहेच, कारण त्यांनी कधीही जात धर्म किंवा असे कुठलेही भेदभाव केलेले नाहीत. सर, युनियन लीडर झालात, अखिल भारतीय मराठा महासंघाची धुरा तुम्ही सांभाळली, गड संवर्धनही केले, याचबरोबर आणखीन समाजासाठी काही तुम्ही सामाजिक कार्य असं केलेलं आहे का? सामाजिक कार्य तसे खूप केलेत, कारण आजपर्यंत म्हणजे माझे नाशिकला जे आंबडे MIDC आहे तिथल्या जे झोपडपट्टीत एक शाळा आहे छाजेडांची, त्या शाळेत मी दरवर्षी 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना वह्या, पुस्तकं आणि एक युनिफॉर्म देतो. त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यावेळेस मराठा महासंघाच्या माध्यमातून मुंडन आंदोलन केलं होतं. आंदोलन करून त्या दिवशी आम्ही चिपळूणला रात्री 10 वाजता गेलो, तिथं मदत द्यायला. तिथं किराणा किट असतील, कपडे असतील किंवा मेडिसिन असतील, अशा पद्धतीची मदत तिथं आम्ही होम टू होम जाऊन केलेली आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या भागात जो मोठा पूर आला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही तिथं किराणा किट किंवा जे पाण्याचे बॉक्स असे भरपूर तिथं सुद्धा आम्ही होम टू होम म्हणजे वाटप केलं. नक्कीच सर, तुमचे हे प्रयत्न बऱ्याच जणांना एक नवीन प्रेरणा देऊन जातात. त्याचबरोबर आपण 4था प्रश्न घेतोय. तुम्ही हे सर्व करत असताना पत्रकारितेमध्ये आलात आणि पत्रकारितेत आल्यानंतर तुम्हाला पत्रकारितेचा काही फायदा झालाय किंवा काही तोटा झालाय का, त्या संदर्भात काही सर? पत्रकारिता ज्यावेळेस मुवमेंट चॅनलला सुरू झालं आणि त्याच वेळेस एक छायाताई नानगोडे मॅडम होत्या आणि त्यांनी असंच हे मराठा महासंघाच्या माध्यमातून माझं काम बघत होतं आणि मग त्यांनी एक दिवशी प्रश्न केला की बाबा तुम्ही पत्रकार होता का? मी सांगितलं मला काय ह्याच्यातलं ज्ञान नाही, नॉलेज नाही, मी आणि काय बोलणार ना. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही माईक समोर बोलायचं म्हटलं तर भल्या भल्यांची बंबेरी उडते. तर त्या माध्यमातून मग त्या नाही म्हटल्या आम्ही तुम्हाला शिकवू. त्याच्यानंतर मग काही कालावधीने 1-2 महिने सुरुवात केली, असेच अडखळत बोलायचं. आणि मग एक दिवशी असंच त्यावेळेचे त्या चॅनलचे प्रमुख होते महाराष्ट्राचे राजेखान पटेल सर, त्यांच्याशी एकदा मुलाखत झाली आणि तिथून आमचा प्रवास खरा सुरू झाला. म्हणजे राजेखान पटेल सर म्हणजे एक काय वेगळं बोललं, काय कळणार रसायन.
कारण नेहमी त्यांचं संघर्ष, मी त्यांचाही संघर्ष बघतोय आणि काय होतं की प्रत्येकाचे संघर्षाचे आहेत ना ती असे एकत्र आल्यासारखं वाटायला लागले. जसे की आपण बी संघर्ष करताय, पटेल सर संघर्ष करताय आणि मीही करतोय. तर ह्याच्यात एक चांगलं झालं की आपल्याला बऱ्यापैकी मग पोलीस प्रशासन असेल किंवा तुमचं महसूल विभाग असेल, अशा ठिकाणी एक वेगळं गेलं की वेगळं ट्रीटमेंट मिळतं. आणि बऱ्यापैकी मग बँकिंग क्षेत्र असेल, कुठेही गेलं तर ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा फायदा झाला की लोक रिस्पेक्ट द्यायला लागली. केलंय, कारण जसं तुम्ही मगाशी म्हटलात की पत्रकारिता ही लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदललेला आहे आणि आपण परत लोकांना की नाही पत्रकारिता म्हणजे नेमकं काय आहे हे आपण आता दाखवतोय. पण थोडंसं पुन्हा मी तुमच्याच शब्दाकडे येते की आता तुम्ही म्हटलात की जनतेमध्ये किंवा आज समाजामध्ये खूप साऱ्या कामं केले जातात किंवा आता आमदारकीचं इलेक्शन आहे ज्याच्यामध्ये हे जे आमदार आहेत आज समोर येतात मतं मागण्यासाठी, त्यांचे गाव दौरे चालू आहेत. तर तुम्हाला खरंच वाटतं का की हेच आमदार आपल्याला हवेत किंवा काही बदल झाला पाहिजे आणि जनतेने या इलेक्शनमध्ये ह्या नेत्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे? खरं तर आज प्रत्येक माणूस म्हणजे जो भारतीय नागरिक आहे तो प्रत्येक नागरिक आज खरं तर अशांत आहे. कारण कुठल्याही नेत्यावर, कुठल्याही आमदार खासदार कुठल्यावरच त्याचा विश्वास राहिलेला नाही. पण अशीही काही समाजात नेते मंडळी आहेत की खरोखर समाजात तळमळीने कामं करतात. तर ते आपण एक मागं सांगोल्याचे गणपतराव देशमुख म्हणून आमदार होते, आता ते हयात नाहीत. पण अशीही काय माणसं की ज्या माणसानं आयुष्यभर म्हणजे एस टीने प्रवास, मंत्रालयात मुंबईला जायचं असेल, नागपूरला जायचं असेल, एस टीने प्रवास करणारा माणूस आणि शेवटपर्यंत त्यांनी कधी म्हणजे ह्या गोष्टी अशा बडे जाव की मी आमदार आहे, मी आमकं आहे असं केलेलं नाही. नक्कीच सर, पण एक थोडासा बोचक असा प्रश्न आहे की आपण जे अर्थमंत्री पाहतो, संरक्षण मंत्री पाहतो किंवा जे शिक्षण मंत्री आहेत, तर कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या माध्यमातून या जनतेला असंही वाटत असेल ना की हे जे मंत्री आहेत हे त्या क्षेत्रात मुरलेले हवेत, त्याचं पूर्ण ज्ञान त्यांना हवंय, ना की आपण गेली 10 वर्ष 5 वर्ष ज्यांना निवडून दिलंय आणि जे आज पुन्हा त्यांच्या त्याच मागण्या घेऊन समोर येत आहेत. तर त्याबद्दल काही थोडक्यात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आज पत्रकारितेची भूमिका बजावत असताना अशा बऱ्याच गोष्टी समोर येतात की एखादा मंत्री असेल किंवा त्याचा भ्रष्टाचार निघतो. पण मला एक म्हणायचं आहे की आपण फक्त म्हणतो, म्हणजे पत्रकारितेच्या भूमिकेतून सांगतो की आपण म्हणतो की बाबा फक्त पुढाऱ्याचीच मुलं पुढारी होतात, किंवा मी असं आव्हान करतो म्हणजे असं लोकांच्यातनं ऐकायला बी मिळतं आणि मलाही वाटतं की एखादा चांगला शिकलेला असेल, म्हणजे उच्च शिक्षित असेल तो शिक्षण मंत्री असावा, एखादा चांगला तज्ज्ञ डॉक्टर असेल तो आरोग्यमंत्री असावा, किंवा एखादा विंग कमांडर हे असे कोणी असतात तसल्यातला एखादा संरक्षण मंत्री व्हावा. किंवा अगदीच साध्या साध्या गोष्टी आहेत की आता नवयुवकांना संधी मिळावी, पण संधी मिळवण्यासाठी कुणाचे उंबरे झिजवायचे नाही, तुमचं ते प्रोग्रेस व्हायला पाहिजे आणि युवकांनी ह्याच्यात उतरणं गरजेचं आहे. जे प्रामाणिक युवक असतील, निर्व्यसनी असतील किंवा कुठलाही क्रिमिनल नसावा. कारण परिस्थिती अशी आहे की एखादा माणूस क्रिमिनलने पुढे युवक आला तर तो पुढचं क्रिमिनलच करत राहणार ना. नक्कीच सर, म्हणजे थोडक्यात आपण असं समजू शकतो की नवयुवकांना ही संधी मिळाली पाहिजे, नवयुवकांनी समोर आलं पाहिजे, परंतु त्यांच्या मागे कोणताही क्रिमिनल असा बॅकग्राऊंड नसावं आणि जनतेचे प्रश्न त्यांना समजले पाहिजेत आणि तेवढ्याच पोट आतडीने त्यांनी ते सोडवले पाहिजे. खरं तर आता या अल्फाज टाइम्स या कंपनीचाच मी एक हिस्सा झालो आणि आज मला राजेखान पटेल सर आणि प्रतिमाताई मॅडम यांच्या माध्यमातून मला एक लोकांच्या समोर मला व्यक्त होता आलं आणि याबद्दल तुम्हा अल्फाज टाइम्सचं तर मी आहेच, पण तुमच्या दोघांचं खास आभार मानतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसोबत. मी प्रतिमा शिंदे, अल्फाज टाइम्स एक नई सोचमध्ये. धन्यवाद.